ज्येष्ठ शुक्ल 12 शके 1579. सईबाई, गोऱ्या महादेवाला हात जोडा, पुत्र झालाय. सईबाईंना पुत्र झाला हा आवाज कानी आला. अरे त्या बत्ती तोफांना आमचा धाकला धनी आला. दुदुंभी आवाज घुमला, ढोल चौघड्यांचा. पुरंदरास मुजरा आला, उभ्या सह्यगिरीच्या कड्यांचा. ऐकून वार्ता शिवरायांचा हर्ष मावेना गगनी. आनंदले स्वराज्य अवघे, अवघी आनंदली धरणी. शिवा, बाळाचं नाव काय ठेवायचं? आऊसाहेब, तुम्ही हिंदवी स्वराज्य म्हणा, आम्ही आभाळ म्हणू. तुम्ही म्हणा शंभूराजे, आम्ही शत्रूंचा काळ म्हणू.
1560 स्थान रायगड किल्ला. सईबाईंच्या मृत्यूनंतर संभाजीराजे अजूनही मानसिकदृष्ट्या अस्थिर आहेत. शिवाजी महाराज संभाजींना किल्ल्याबाहेर शिक्षणासाठी आणि शिस्तीचे धडे गिरवण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतात. बाबा, आधी आई गेली, आता तुम्ही पण मला सोडून चाललात. शंभू, हा स्वराजाचा मार्ग कठीण आहे. शिस्त आणि शौर्य शिकायलाच हवं. माझं कोणीच नाही आता. आई गेली आणि बाबा पण जात आहेत. शिवाजी महाराज मोहिमेवर निघून गेले आहेत. संभाजी आईविना आणि आता बाबाविना एकटा पडला आहे. त्याच्या मनात असंतोष आहे. जिजाबाई संभाजीला किल्ल्याच्या अंगणात घेऊन येतात. रायगडाच्या अंगणात जिजाबाई उभ्या आहेत. त्यांच्या हातात तलवार आहे. संभाजी रडत उभा आहे. शंभू, अश्रू पुसा. मराठी मातीचे वीर कधीच हात आशवत नाहीत. आधी आई गेली, आता बाबा पण गेले. माझं कुणीच नाही आता. राजे, मी आहे ना. माझ्या अंगणात मोठा होतायस. शोभा लहानगा असतानाच मी त्याला तलवारीची धडे दिली. आज तू माझा शंभू. तुझ्या मनातला राग या तलवारीतून बाहेर काढ. आऊ साहेब, मला पण शिकवा. मला पण बाबांसारखं शूर बनायचंय. हात मजबूत, नजर स्थिर, हल्ला तसा अचूक. राजे, आईचं जाणं, बाबांचं दूर जाणं, या दुःखाला तलवारीतून बाहेर काढ. तू शंभू आहेस, शिवरायांचा शूरपुत्र. मी संभाजी, स्वराज्याचा मावळा.
और चीख चीख कर कहेगी कि छत्रपति शिवाजी महाराज आज भी जिंदा है। मराठों का अंत नहीं, मुगलों के विनाश की शुरुआत है। इस लड़ाई में हम हर धर्म का सम्मान करते हुए आगे बढ़ेंगे, क्योंकि यह युद्ध किसी एक धर्म के विरुद्ध नहीं है। ये संग्राम एक स्वराज बनाने का प्रयत्न है, जहां हर धर्म का मनुष्य बिना लड़े जी सके। इस धरती का हर इंसान राजा की तरह चले, और औरंग और उसके जैसा कोई भी शैतान यदि छत्रपति शिवाजी महाराज के स्वराज के विरुद्ध कदम उठाएगा तो मां जगदम्ब की सौगंध ज्वालामुखी की तरह फटेंगे और भस्म कर देंगे उसे। हमें हराने वाली हर कोशिश को मारेंगे, हर षड्यंत्र को तोड़ेंगे, बाबा साहेब का सपना पूरा करके ही छोड़ेंगे। जय भवानी! जिनके आशीर्वाद को आप तरस रहे हैं, वो कब से यहाँ आपको आशीर्वाद देने की प्रतीक्षा कर रहे हैं। आपकी आंखों में अपने सपनों को सच होता देख रहे हैं।
शकेल का? तुमच्या पोटी पुन्हा जन्म आणि आई जगदंबेच्या पायाशी पुन्हा नतमस्तक होण्याचं भाग्य माझ्या झोळीत येईल का? आई साहेब, स्वराज्याची आण आहे तुम्हाला. खरं सांगा, पुत्र म्हणून अभिमान वाटावा असं कार्य घडलंय का माझ्या हातून? शंभू, माझ्या उदरातून जन्म घेऊन तुम्ही आम्हाला स्वाभिमान अर्पण केलं. संभाजी हे नाव अभिमानाचं महापर्व आहे. तुमच्या रक्ताने स्वराज्याच्या मातीला विजयी गंध आला. स्वराज्याचा इतिहास तुमच्याशिवाय पूर्ण होणे शक्य नाही. जगदंब, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा शंभू.